पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। मोदींच्या संभाव्य दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे। पोलीस महसूलसह 25 विभागांवरती जबाबदारी निश्चित असणार आहे। पंतप्रधान मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। याच पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मोदींच्या संभाव्य दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे। पोलीस महसूलसह 25 विभागांवर जबाबदारी निश्चित असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांचा दौरा हा अद्याप निश्चित नाही, मात्र या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाची बैठक ही बोलावण्यात आली आहे। पोलीस महसूलसह 25 विभागांवर जबाबदारी निश्चित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येण्याची शक्यता आहे। मोदींच्या संभाव्य दौऱ्यानिमित्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। पोलीस महसूलसह 25 विभागांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता यवतमाळमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे। आता यवतमाळच्या दौऱ्यावर ते आहेत। 11 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मोदींच्या या संभाव्य दौऱ्यानिमित्त बैठक बोलवण्यात आली। आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। संदेश, काय अधिकची माहिती? नीलम, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते 11 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत आणि याच संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। यात महसूल, पोलीस प्रशासन आणि 25 जबाबदार विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे। या अनुषंगाने जे आहे ते एका मैदानाची सुद्धा पाहणी करण्यात येणार असल्याचं कळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे असतील ते 25 लाख बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार असल्या कारणाने ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ते बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ते भेट देणार आहेत आणि जगदंबा मातेचं ते दर्शन करणार आहेत। महंतांची ते भेट सुद्धा घेणार आहे, अशी सुद्धा माहिती कळते। नीलम, धन्यवाद संदेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।